हॅलो हॅलो, आवाज येतो सर आता क्लिअर? हा, मला येतोय तुझा आवाज. ओके. स्टार्ट करायचं सर? काय नाही, स्टार्ट करतो आपण. ठीक आहे. त्यांना काहीतरी लिंक ओपन होत नाही वाटतं आरती मॅमला. ते चेक करतील. मी परत एकदा लिंक शेअर केला. आपण स्टार्ट करूयात. काल आपण इथपर्यंत बघितलेलो बजेटमध्ये 2 टाईप आहेत. एक डेली बजेट आणि एक लाईफ टाइम बजेट. मी तुम्हाला सांगितलेलं की कुठल्याही कॅम्पेनच्या वेळेस बजेट ठरवताना आपण लाईफ टाइम बजेटच ठरवतो. भले ते 7च दिवस जरी तुम्हाला चालवायचं असेल तर तुम्ही स्टार्ट डेट आणि एंड डेट इथे चेंज करा. ठीक आहे. पण नेहमी ठेवताना भले 300 रुपये तुम्हाला बजेट ठेवायचं आहे, पण लाईफ टाइम बजेट ठेवायचं आणि 2 दिवसासाठी ठेवायचं, तर इथे एंड डेट 2 दिवसांनी करायचं. ठीक आहे. म्हणजे काय होणार की तुमचे एक्स्ट्रा पैसे जाणार नाही. ओके. हॅलो. एकच मिनिट. त्यांना लिंकच ओपन हॅलो होत. सर. हॅलो, एकच मिनिट. ते लिंक ओपन होत नाही बोलतायत. एकच मिनिट. काय माहिती आता काहीतरी इश्यू आहे, त्यांना होतच नाही. ओके, आले बघा आरती आणि पूजा. ओके, आरती मॅम, पूजा मॅम, आता ओके. ठीक आहे. आणि तुम्ही प्रॅक्टिकल करताय माझ्यासोबत का कसं करणार आहात? हा आरती मॅम. हा सर. प्रॅक्टिकल तुम्ही करणार आहात माझ्यासोबत का बघणार आहात आज? करतो सर. करताय ना? मग काल आपण कुठपर्यंत केलं होतं? बजेटिंग पर्यंत. तिथपर्यंत ओपन करा. कसं करायचं बघा. जमतंय का? नाही जमलं तर विचारा मला, मी करून देतो तुम्हाला. सिंपल आहे. फेसबुक ओपन करायचं. मेन्यू मध्ये प्रोफेशनल मध्ये ऍड मॅनेजर. ठीक आहे. आणि ऍड मॅनेजर तुम्ही ओपन करा. काय 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 म्हणला? 1 मिनिट सर, करतोय. ओके, करा. ठीक आहे. ओपन केल्यानंतर असं ड्राफ्ट मध्ये आला असेल बघा, इन ड्राफ्ट कालचा ऍड.
हा सर. एडिट बटन दिसतं, हो. करा एडिट. एडिट केल्यानंतर 3 सेक्शन आहेत. काल ब्रँड अवेअरनेस आपण घेतलं, एक ऍड सेट आहे आणि एक हा. ऍड आहे. पण काल ऍड सेट पाहत होतो. ब्रँड अवेअरनेस तर झालं आपलं. ऍड सेट वर क्लिक करा. केलं ऍड सेट वर क्लिक. आता खाली बघा, तुम्हाला मी काल सांगितलं होतं लाईफ टाइम बजेट आणि डेली बजेट, आठवतंय? सॅटर्डेला झालं होतं आपलं लाईफ टाइम बजेट आणि डेली बजेट. ओके, लाईफ टाइम बजेट डेली बजेट कसं ठरवायचं मी तुम्हाला सांगितलंय. कुठलंही कॅम्पेन असू द्या, तुम्ही कंपनीत जरी काम करत असाल, कुठलंही कॅम्पेन असू द्या, प्रत्येक कॅम्पेनला एक बजेट फिक्स असतं. कोणीच रॅन्डम बजेट काय करत नाही, थ्रो करत नाही. कुठलीही कंपनी घ्या, एखादी कन्स्ट्रक्शन कंपनी आली तर त्यांचं मंथली मार्केटिंग बजेट फिक्स असतं की आम्ही 1 लाख रुपये खर्च करणार आहे. काही कंपन्या असतात ते 1 CR करतात, काही कंपन्या 10 CR करतात, पण त्यांचं मंथली फिक्स असतं बजेट, मार्केटिंग बजेट फिक्स असतं. आणि काही जणांचं कॅम्पेनचं म्हणजे काय की पूर्ण कॅम्पेनचं 3 महिने कॅम्पेन चालणार आहे, तर 3 महिने कॅम्पेनचं 3 लाख 4 लाख रुपये बजेट फिक्स असतं. कसंही बजेट असू द्या, दरवेळेस काय करायचं, बजेट लाईफ टाइम मध्ये घ्यायचं, कस्टमरचा जो पण बजेट असेल तो टाकायचा. आणि इथं महिन्यासाठी आहे, 7 दिवसासाठी आहे, 2 दिवसासाठी आहे, किंवा 3 महिन्यासाठी असू द्या, 4 महिन्यासाठी असू द्या, जे पण आहे ते डेट इथं तुम्ही एंड डेट काय कराल, सिलेक्ट कराल. ओके, नेहमी लक्षात ठेवा. या आता खाली आल्यानंतर शो मोर ऑप्शन आहे. त्या दिवशी आपलं हे राहिलं होतं शेड्युलिंगचं. ठीक आहे, शो मोर ऑप्शन वर क्लिक करा. शेड्युलिंग मध्ये रन ऍड्स ऑल द टाइम इथे क्लिक करा, एडिट करा. आणि ते अजून रिपीट करा ना. सिंपल आहे बघ, इथे शो मोर बटन दिसतंय एंड टाइमच्या खाली. हो हा सर. शो मोर बटन वर क्लिक करशील, बाजूला इथं एडिट हा, बटन असेल. रन ऍड्स ऑल द टाइम. यस, रन ऍड्स ऑन शेड्यूल, त्यावर क्लिक करा. शेड्यूल वर क्लिक करा. येस, केला. खाली असा आला असेल बघा, मंडे, ट्युजडे, वेनसडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे. इकडं 12 AM ते रात्रीचे परत 12 AM, 12 AM ते 12 AM. ठीक आहे, प्रत्येक ह्याच्यात ना 1-1 तासाचा एक बॉक्स बनवलाय. 12 AM हे 1, हे 2, हे 3, 4, 5, 6, 7, 8 हे मॉर्निंगचा टाइम चालू आहे. 9, 10, 11, 12, परत 1, 2, असं परत संध्याकाळचं असं 1-1 बॉक्स दिसतंय तुम्हाला. 1-1 बॉक्स 1-1 हवर्स आहे. ठीक आहे, आता हे कशासाठी आणि हे कधी, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की कशासाठी आणि कधी. ठीक आहे, कशासाठी तर शेड्युलिंगसाठी. आता शेड्यूल तुमचं कसं चालणार आहे, दिवसात 24 तास आणि मंडे टू संडे चालणार आहे. मंडे, ट्युजडे, वेनसडे, फ्रायडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटरडे, संडे, बरोबर 7 दिवस आहेत. 7 दिवस असे आणि 24 तास. आता तुम्हाला काय करायचंय की आता तुमची ऍड अशी आहे की तुम्हाला ती फक्त ना हॅप्पी टाइम मध्ये, म्हणजे लोक जेव्हा हॅप्पी असतात तेव्हाच तुम्हाला ती ऍड काय करायची, डिलिव्हर करायची. किंवा असं टायमिंग आहे की तुम्हाला वाटतं की ह्या टायमिंग मध्ये सगळ्यात जास्त लोक ऍक्टिव्ह राहतात सोशल मीडियावर. मग मला असं वाटतं की संध्याकाळी 9 नंतर, जेवल्यानंतर ना डेली बेसिसवर लोक रात्री झोपेपर्यंत 12-1 पर्यंत काय करतात, सोशल मीडिया वापरतात. त्यानंतर मी सकाळी एकदम मॉर्निंग उठल्यावर 7 ते 9 पर्यंत ऑफिसला जाईपर्यंत टाइमपासला काय नाहीये त्यामुळे वापरतात. त्यानंतर लंच ब्रेक असतं 1 वाजल्यापासून ते काही जणांचं 3 पर्यंत असतं. तर आपण हे काय करतोय, शेड्यूल करतोय. काय करतोय, शेड्यूल काय केलं की मंडे टू संडे रात्री 12 ते 1 माझी ऍड दिसली पाहिजे. ठीक आहे, मग मला असं वाटलं की मंडेला नाही दाखवायचं का, तर मंडे बिझी शेड्यूल असेल सगळ्यांचं, तर मी मंडे काय करतोय तिथून काढून टाकतोय. तर मंडेला ऍड दिसणार नाही. ठीक आहे, जे बॉक्स तुम्ही सिलेक्ट करता ना त्याच बॉक्सला तुमची ऍड काय होणार आहे, डिलिव्हर होणार आहे. ठीक आहे, पण
कधी युज करायचं, जेव्हा तुम्हाला वाटतंय की तुमचे युजर्स त्या टायमिंग मध्ये असतील तर. प्रत्येक ऍडला कंपल्सरी युज करायचं नाही. म्हणजे मी तर युज करत नाही, कारण हे बघा, आपण ऍडव्हर्टाईज बनवलो, मी एखादा पर्टिक्युलर लोकांसाठी ऍडव्हर्टाईज बनवलो, ते लोक जेव्हा पण फेसबुकवर असतील, जेव्हा पण इंस्टाग्रामवर असतील, माझे ऍड दिसायलाच पाहिजे त्यांना. मग ते रात्री असू द्या, सकाळी असू द्या, दुपारी असू द्या, कधीही त्यांनी बघू द्या. त्यांनी जर वापरत नसेल, माझी जर ऑडियन्स त्यावेळेस वापरत नाही आणि त्यावेळेस जर त्यांना ऍड दिसत नाही, इज अ फेअर इनफ. मला असं शेड्यूल करायची काही गरज नाहीये. ठीक आहे, त्यासाठी मी हे अनचेकच ठेवतो, म्हणजे हे मी कधी युज करत नाही. बट तुम्हाला माहित असू द्या म्हणून मी सांगतोय. ठीक आहे, इव्हेंच्युअली कोणच ऍड शेड्युलिंग युज करत नाही, कोणच करत नाही. तुम्ही किती भारी कंपनीत लागा, तिथं सुद्धा ऍड शेड्युलिंग युज केलं जात नाही, कारण आपल्याला कुणाचंच टायमिंग फिक्स माहित नाही. कोण कधीही सोशल मीडिया वापरतं, कुणाला झोप येत नाही, रात्रभर सोशल मीडिया टाइमपास करत बसतात, ते रील बघत बसतात. इंस्टाग्रामचे रील बघत बसतो आपण, झोप येत नाही म्हणून, राईट? तर आपल्याला माहित नाहीये, तर त्यामुळे मी काय करतो, शेड्युलिंग करत नाही. बट तुम्हाला फक्त माहित असावं की ह्याच्यावर तुम्ही डे वाईज, टाइम वाईज पण काय करू शकता, ऍडव्हर्टाईज शेड्यूल करू शकता. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, ज्याच्यासाठी तुम्हाला हायर केलं जातं कंपनीत. इथपर्यंत कोणीही करू शकतं, पण ह्याच्यानंतर जे ऑडियन्स वाला पार्ट आहे, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. सगळ्यात म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट. पूर्ण ऍडव्हर्टाईज तुमच्या ह्याच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे, तर ऑडियन्स मध्ये आलात, तर ऑडियन्स मध्ये आल्यानंतर कस्टम ऑडियन्स सध्याला सोडून द्या, हे तुमच्यासाठी आत्ता नाहीये. जेव्हा आपण रिमार्केटिंग, रिटार्गेटिंग हे गोष्टी शिकू ना, तेव्हा तुम्हाला काय होईल, कस्टम ऑडियन्स काय असतं मी तुम्हाला सांगतो. आता सध्याला ते सोडून द्या. सिंपल या खाली सगळ्यात आधी लोकेशन एडिट करा. दिसतंय तुम्हाला एडिट बटन? लोकेशनला एडिट करा. ठीक आहे, आता लोकेशनच्या वरती बघा, इथे एक पट्टी दिली आहे. जर तुम्ही त्याला सिलेक्ट कराल तर तिथं 4 ऑप्शन येतात. एक, पीपल लिव्हिंग इन ऑर रिसेंटली इन दिस लोकेशन, म्हणजे लोक तिथं राहतात किंवा रिसेंटली त्या लोकेशन वरती आलेत. पहिला ऑप्शन आहे पीपल, म्हणजे लोक तिथं राहतात आणि किंवा लोक तिथं रिसेंटली काय करतायत, व्हिजिट केलंय. सेकंड आहे फक्त लोक तिथं राहतात. सेकंड ऑप्शन काय, की लोक तिथं राहतात, म्हणजे कंपल्सरी इंडियन लोकांनाच माझी ऍड दिसली पाहिजे. तर मी काय यूज करणार, पीपल लिव्हिंग इन दिस लोकेशन. माझी इच्छा आहे की माझी ऍडव्हर्टाईज रावेत मध्ये दिसायला पाहिजे, तर मी काय सिलेक्ट करणार, पीपल लिव्हिंग इन दिस लोकेशन, म्हणजे जे रावेत मध्ये ऑलरेडी राहतात त्यांनाच माझी ऍड काय झाली पाहिजे, डिलिव्हर झाली पाहिजे. पीपल रिसेंटली इन दिस लोकेशन, 3 नंबरचा ऑप्शन आहे, पीपल रिसेंटली इन दिस लोकेशन, म्हणजे जे लोक त्या पर्टिक्युलर रावेत साईडला व्हिजिट केलेत. जर मी लोकेशन रावेत ठेवत असेल तर रावेत साईडला जे व्हिजिट केलेत, किंवा मी सोलापूर ठेवतोय, जे लोक सोलापूरला व्हिजिट केलेत रिसेंटली, तर त्यांना आपली ऍडव्हर्टाईज काय होणार, दिसणार आहे. आता तुम्ही म्हणाल सर ही कुठल्या सिनारिओ मध्ये युज करायचं. समजा जर तुमचा हॉटेलिंगचा बिझनेस आहे, तुमचं हॉटेल आहे रावेत मध्ये, ठीक आहे, हॉटेल तुमचं पुण्यामध्ये आहे, हॉटेल तुमचं सोलापूरमध्ये आहे, औरंगाबाद मध्ये, कुठेही आहे. मला सांगा हॉटेलमध्ये कोण राहतं, जे त्या जे सिटीत ट्रॅव्हल करून येतात सर, किंवा ट्रॅव्हल करून येतात. कारण तुम्ही जर स्वतः पुण्याचे आहे, तुम्ही पहिला प्रेफरन्स घरीच देणार ना. का आपण लगे उठसूट हॉटेलला राहायला जातो, नाही जात. पण जर तुम्ही ट्रॅव्हल करून आलात, तुम्ही रिसेंटली ह्या लोकेशनला आलात, तर हॉटेलिंग बिझनेस मध्ये कसं असतं की ते लोक जास्त करून काय करतात, हॉटेल बुक करू शकतात. कारण स्टे करायचं असतं त्यांना. ठीक आहे, तर तेव्हा तुम्ही काय यूज करणार, पीपल रिसेंटली इन दिस लोकेशन. ठीक आहे, आता तुमचं मेस आहे किंवा तुमचं हॉटेल आहे कशाचं, जेवणाचं वगैरे, तर त्याच्यात तुम्ही काय करणार, पीपल लिव्हिंग इन दिस लोकेशन, म्हणजे ह्या लोकेशनला जे राहतात त्यांना माझी ऍड दिसावी, ते काय करा, ऑनलाईन फूड माझं ऑर्डर करावं. तेव्हा तुम्ही हे ऑप्शन यूज करू शकता. त्यानंतर पीपल ट्रॅव्हलिंग इन दिस लोकेशन, म्हणजे 200 किलोमीटर हवेत, समजा सोलापूरला चाललेत कोणी, आणि मला जर त्या लोकांनाच ऍडव्हर्टाईज दाखवायचं जे सोलापूरला ट्रॅव्हल करायलेत, जे 200 किलोमीटर पासून माझी ऍड दिसायला काय होती, त्यांना चालू होती. मग माझं कॅबचं असेल, देवदर्शनचं असेल, किंवा एखादा फेस्टिवल आम्ही करतोय सोलापुरात किंवा पुण्यात करतोय, त्यानुसार तुम्ही काय कराल, हे लोकेशनचं यूज कराल. मोस्टली सगळेजण काय यूज करतात, पीपल लिव्हिंग ऑर रिसेंटली इन दिस लोकेशन, पीपल लिव्हिंग
इन और रिसेंटली इन दिस लोकेशन, सगळेजण जास्त करून हाच ऑप्शन काय करतात, यूज करतात. त्यानंतर इथं इंडिया आहे, आपण इंडियाला काय करू, क्लोज करू. दिसतंय इथे क्लोज ऑप्शन, बघा सगळ्यांना दिसतंय क्लोज ऑप्शन. येस नो बोला रे, मला कळेल येस सर दिसतंय. क्रॉस पण क्लोज केलं, करा, मॅप आला आता इंडियाला पूर्ण. क्लोज करा. राईट, इंडिया क्लोज केल्यावर खाली मॅप आलाय. आता ह्याचा अर्थ काय, की तुम्ही पूर्ण वर्ल्ड वाईड कुठेही ऍडव्हर्टाइज करू शकता. आता काय काय सिलेक्ट करू शकता बघा, तुम्ही कंट्री सिलेक्ट करू शकता, ठीक आहे, स्टेट सिलेक्ट करू शकता, सिटी सिलेक्ट करू शकता, किंवा एखादा पर्टिक्युलर पिनकोड ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. आता आपण हे सगळं ऑप्शन करून बघणार आहोत. सिंपल आहे, मला इंडिया करायचं आहे, तर मी इथे इंडिया टाईप केलो, खाली काय आलं, इंडिया ऍज अ कंट्री आलं, इंडिया ऍज अ कंट्री आलं. मला इंडिया नकोय, मला महाराष्ट्र करायचं. ठीक आहे, आता इथं महाराष्ट्र ऍज अ स्टेट आलं. जर मी महाराष्ट्र इथं सिलेक्ट केलं तर तो काय करणार आहे, महाराष्ट्राला ऍज अ स्टेट काय करेल, तो सिलेक्ट करेल. एक मिनिट, नीट नाही झालाय. ठीक आहे, महाराष्ट्र ऍज अ स्टेट काय केला त्याने, सिलेक्ट केला. मला महाराष्ट्र पण नकोय, मला काय करायचं, पर्टिक्युलर फक्त पुणे सिलेक्ट करायचं. तर मी इथं पुणे टाईप करेन, पुणे महाराष्ट्र आलं. तर त्यांनी काय सिलेक्ट केलं, आता पुणे लोकेशन सिलेक्ट केलंय. आता एका वेळेस लक्षात ठेवा, मल्टिपल लोकेशन पण टाकू शकता. पुणे, मला वाटलं पुण्यासोबत मला सोलापूरला पण ऍडव्हर्टाइज करायचं आहे, सोलापूर, मला वाटलं नागपूरला करायचं आहे, नागपूर. ठीक आहे, तर या 3 लोकेशनला काय केलं, आपण सिलेक्ट केलं. लगेच बघा, तुम्हाला लगेच फेसबुक काय करताय, विचारताय की तुम्ही सिटीला टार्गेट करताय का, पूर्ण इंडियाच्या सगळ्या सिटीला मी टार्गेट करू का, असं तो सर विचारतोय. तुम्ही कसं केलं कुठलं वाला, सर? हा बोला. महाराष्ट्र नंतर जसं तुम्ही सोलापूर, नागपूर तसं महाराष्ट्र कसं मी केलं? क्लोज केलं, महाराष्ट्र पहिला क्लोज करा. क्लोज करायचं ऑप्शन तुम्हाला दिसलं, क्लोज करा. त्यानंतर मी फक्त इथं सिलेक्ट केलो. आता मला वाटलं नाशिक करायचं, नाशिक. इथे सर्चच्या ऑप्शनच्या इथं मी फक्त सिलेक्ट करतोय. सिलेक्ट केलं की तो काय केला, नाशिकला पण घेतला बघा. समजतंय आरती मॅम? नाही सर, नाही हो सर. कळतंय. नाही समजलं, परत एकदा सांगतो मी. आता मी काय करतो, सगळे लोकेशन क्लोज करतो. आता एकही लोकेशन आपण काय नाही केलंय, सिलेक्ट नाही केलंय. आणि मला सिटी सिलेक्ट करायचे. माझ्या क्लायंटची इच्छा आहे की त्यांना ना पुणे आणि मुंबई 2 लोकेशनला ऍडव्हर्टाइज करायचं. इथं सर्च लोकेशन दिसतंय, हा सर. सर्च करा पुणे, PUNE, पुणे फक्त टाईप करा. खाली आलं का ड्रॉपडाऊन मध्ये पुणे महाराष्ट्र इंडिया, समोर लिहिलेला हा पण सर. आहे बघा सिटी म्हणून. राईट, सिलेक्ट करा, हा पुणे झालं सिलेक्ट. परत सर्च लोकेशन हा मध्ये सर. मुंबई टाईप करा, आलं मुंबई महाराष्ट्र इंडिया. एक मिनिट सर. हा सर. दोन्ही सिलेक्ट झाले. कळालं कसं हा सिलेक्ट केलं सर. आपण मल्टिपल? हो हो. काहीच नाही, फक्त सर्च केलाय. आता तुम्ही सर्च केला सिटी. आता सिटी मध्ये काय व्हायलंय, नीट लक्ष द्या. इथे दिसतंय का 40 किलोमीटरचं एक रेडियस बनवलंय. 40 किलोमीटरचं ते काय मला बनवलंय, 25 मिनिटं, तुम्हाला 25 हे दिसत असेल. काय तुला 25 मिनिटं एमआय दाखवतोय. एमआय म्हणजे मीटर असेल, तेच काय नाही, पण सिमिलरच आहे. 25 किलोमीटर काय आपलं, 25 मीटर काय आणि 40 किलोमीटर काय, दोन्ही सेम आहेत. ठीक आहे, मीटर मध्ये कॅल्क्युलेशन मग सगळं मीटर मध्ये करशील. ठीक आहे, आता 40 किलोमीटर मला दाखवत आहे. मला काय करायचंय, मुंबईमध्ये मला फक्त प्रॉपर सिटीला टार्गेट करायचंय. तर मी इथं 17 करतो. मिनिमम मी किती करू शकतो, 17. मुंबईचं सर्कल छोटा झाला बघा, 17 किलोमीटर झालं. सेम पुण्यात पण मला फक्त 25 किलोमीटरच दाखवायचंय, तर मी इथं 25 करेन. तर पुण्यात पण त्यांनी किती किलोमीटरचा रेडियस बनवला, 25. मीटर मध्ये पण सेम करा तुम्ही. मुंबईचं मीटर तुम्ही 5 ठेवू शकता, पुण्याचं तुम्ही 10 ठेवा. ठीक आहे, मीटर मध्ये कन्व्हर्जन कराय बघा. इथं तुम्हाला लगेच भेटतं मीटर इंटू किलोमीटर. ठीक आहे, आता मला काय करायचं बघ, किलोमीटर 25 ठेवायचंय.
तर मी इथं काय करेन 25 किलोमीटर करेन. म्हणजे माइल्स मध्ये किती ठेवावं लागेल तुम्हाला? 15. समजतंय? लगेच आपलं ब्रेन यूज करायचं, लगेच गुगल यूज करायचं आणि त्यानुसार लगेच कॅल्क्युलेशन करायची. ठीक आहे? समजलं मी sir. कसं केलं? माइल्स इंटू हो किलोमीटर. सर. लगेच 25 किलोमीटर पाहिजे ना? ओके. क्लायंट म्हणला नाही आम्हाला फक्त काय करायचं सर 17 किलोमीटर मध्येच दाखवायचं. तर माइल्स मध्ये किती आलं पाहिजे? 10.56. ठीक आहे. आता हे जे रेडियस बनायलंय ना, या रेडियसच्या आतमध्ये लोक असतील तरच त्यांना ऍडव्हर्टाईज दिसणार आहे आपली. ठीक आहे. मग आता बघा पूर्ण इंडियात किती तर करोड होते. आता आपण 2 सिटीत घेतलो तर आता ते किती झालेत? 1,90,00,000 लोक झालेत. 1,90,00,000 ते 2,24,00,000 लोक आहेत. ठीक आहे. माझे सर माझे जास्त झाले कारण मी ते रेडियस मोठा घेतला. येस. म्हणून तुमचे बघा प्रत्येकाला एस्टिमेट वेगळं दाखवणार आहे. फक्त ते कशासाठी आहे? तुम्हाला एक अंदाज यायला पाहिजे की बाबा किती लोक आहेत तिथे. ठीक आहे. काही असू द्या, फक्त लॉजिक समजून घ्या की लॉजिक काय आहे. आता माझ्याकडे असा क्लायंट आहे, माझ्याकडे ना एक ब्युटी पार्लर आली, किंवा माझ्याकडे एक मेन्स पार्लर वाला आलाय, किंवा माझ्याकडे ना एक केक शॉप वाला आलाय. ठीक आहे. आता मला सांगा केक शॉप वाला आहे, त्यांनी पूर्ण पुण्यात ऍड करून काय उपयोग आहे का त्याला? तो 25 किलोमीटर डिलिव्हरी देत बसेल का? नाही सर. नाहीच. आता मेन्स पार्लर आहे, तू पार्लरला किती किलोमीटर जाऊ शकतो? खूप झालं 5, खूप झालं 7 किलोमीटर. खूप म्हणजे एकदम तुझा आवडीचा असेल तर. नाहीतर आपण 3 ते 2 किलोमीटरच्या आतलंच बघतो. राईट. आपण घराजवळच पार्लर बघतो. सिंपल आहे. हा मग सर. ते ब्युटी पार्लर असू दे किंवा मेन्स पार्लर असू दे. तर असे लोकल बिझनेस आहेत, त्यांचं जर तुम्हाला ऍडव्हर्टाईज करायचं आहे तर पूर्ण सिटी घेऊन चालणार आहे का? नाही. आता सपोज ती बिझनेस वाघोलीमध्ये आहे, मी झूम करतो. ठीक आहे. इथं बघ झूम ऑप्शन दिलाय, झूम इन झूम आउट. तर मी झूम करतो आणि मी काय करतो, वाघोलीमध्ये एक बिझनेस आहे आणि मी वाघोली पासून एक रेडियस बनवतो. ठीक आहे. मी वाघोलीकडे करतोय, तुम्ही कुठेही करा. इथं दिसतंय ड्रॉप पिन सगळ्यांना? एकच मिनिट सर. बघा इथे ड्रॉप पिन ऑप्शन दिलाय बघा. आरती मॅम, हा ड्रॉप पिन आहे सर. हो सर. ड्रॉप पिनला क्लिक करा तर तुमच्या हातात एक पिन आला असेल बघा, असं टिक मार्क वाला पिन आलाय. आता त्यांचं लोकेशन वाघोली आहे. ठीक आहे. तर मी वाघोलीमध्ये ते पिन काय केलो, ड्रॉप केलो. आता वाघोली पासून एक रेडियस बनलाय बघा, दिसतंय तुम्हाला? मी पुणे क्लोज करतो हवं तर, फक्त आपण वाघोली मधलं रेडियस बघू. दिसतंय वाघोली पासून एक रेडियस बनलाय, 16 किलोमीटरचा रेडियस बनलाय. आता मला त्यांचा शॉप आहे, त्यांच्या शॉप पासून फक्त 5 किलोमीटरच्या रेडियस मध्ये ऍडव्हर्टाईज करायचं. तर मी तर 5 वर क्लिक करेन. एकच मिनिट सर. माझं ड्रॉप नाही होते खरं तर पिन. परत एकदा क्लिक कर पिन हा वर. झाले आता होती. झालं. तिथून एक रेडियस बनेल बघ. हा केलं. तुला हा. रेडियस मध्ये बघ 1 किलोमीटर ते 80 किलोमीटरचा ऑप्शन दिलेत. तुला माइल्स मध्ये आला असेल, एक मैल ते हो सर. 25 मैल असं काहीतरी त्यांनी दिलं असेल, किंवा जास्त 50 मैल पर्यंत दिला असेल. तर तुम्ही असं काय करू शकता, हा सर. तर वाघोलीत फक्त 5 किलोमीटरचं आपण हे केलं तर वाघोलीत किती लोक राहतात? फक्त वाघोलीत बघा 2,12,000 लोक राहतात, ते 2,50,000 लोक. बरोबर, कारण वाघोली छोटा पार्ट पडतो ना. सर मला ते तुम्हाला जसं 5 किलोमीटर दिसतं तसं मला नाही दिसत आहे. तुला मला किती इकडे फक्त दाखवतो? मला काहीच नाही दाखवत असं काही. दिसतंय ना वरती, जा ना वर तर स्क्रोल ते कर. पुण्याचं आहे. नाही वर कर ना अजून स्क्रोल. इथं आहे. ओके ओके. हा. ते मी मुंबई पुणे क्लोज केलंय, त्यामुळे तुम्हाला ते तसं दिसत. तू मुंबई पुणे पण ठेवलाय आणि लोकेशन पण घेतला वाघोली. तर मी समज आपण काय करू, मुंबई कट करू आणि पुणे पण कट करू. तर आता ओके. फक्त काय धरला त्याने, वाघोली. वाघोली. समजतंय तुला? 0 to 50 येस सर. माइल्स आहे, पण तुझं हा. माइल्स आहे, माझं किलोमीटर आहे. हो माझा माइल्स आहे सर. येस. राईट. आता तुला समज काय करायचंय, फक्त 2 माइल्स मध्येच वाघोलीत ऍडव्हर्टाईज करायचं. हा. ठीक आहे. तर इथं तू 2 लिहिशील आणि 2 माइल्स मध्ये काय करशील, ऍडव्हर्टाईज करशील. झालं 2 मैल. येस सर. समजतंय? हा. म्हणजे तुम्ही पर्टिक्युलर पिनकोड नुसार सुद्धा काय करू शकता, ऍडव्हर्टाईज करू शकता. म्हणजे पर्टिक्युलर एक त्या दुकानाच्या लोकेशन पासून आपण रेडियस बनवलो. आता ह्या लोकेशन मध्ये जेवढे लोक आहेत त्यांनाच फक्त दिसणार तुमची ऍड.
बघा ह्याच्याने एक तर तुमचा पैसा वाचला, बरोबर, तुमचं रीच वाढलं, येस तुमच्या दुकानाला गर्दी होणार. आता तुम्ही मग तिथं केक शॉप करा, तुम्ही नवीन हॉटेल खोलला असाल, व्हेज नॉनव्हेज, त्यानंतर तुम्ही मेन्स पार्लर खोलला असाल, ब्युटी पार्लर खोलला असाल, तुम्ही कुठलाही लोकल बिझनेस करत असाल, मग इव्हन दिवाळीचं सामान विकताय तुम्ही, फक्त 15 दिवसासाठी तुम्ही दिवाळीचं सामान विकताय, किंवा आता तुम्ही गणपतीचा स्टॉल लावताय, सीझनल बिझनेस, ठीक आहे, तरी तिथून सुद्धा तुम्ही ऍडव्हर्टाईज करू शकता, लोक येऊन तिथून बाय करू शकतात, म्हणजे लगेच तुमच्या एरियामध्ये तुमचं बिझनेसचं काय झालं, ऍडव्हर्टाईज झालं. राईट. अजून ऍडव्हर्टाईज आपण तयार केला नाही, पण येस लोकेशनचं सर गंमत कळाली सगळ्यांना. काही येस सर. डाऊट त्याच्यामध्ये? येस नो सर सर. रिपीट करा. आपण कुठले कुठले लोकेशन घेऊ शकतो? कंट्री, स्टेट, सिटी सिटी आणि पर्टिक्युलर एरिया पर्टिक्युलर एरिया सुद्धा, ठीक आहे. किंवा तुम्हाला जर पिनकोड पाठ असेल, आता जसं मला पिनकोड पाठ आहे सोलापूरचं 413001, तर डायरेक्ट तो पिनकोड नुसार पण घेतो, ठीक आहे. पोस्टल कोड नुसार पण तो काय करतो, लोकेशन घेतो, ठीक आहे. बस लोकेशन कळाला. आता आपण वाघोलीच टू आहेत आणि आपण पुढे सरकूयात. त्यानंतर इथे बघा एज दिलाय. काय दिलाय? एज. एज तर एज म्हणजे काय, जे फेसबुक वापरायले, तुमचं काहीतरी एज असेल, पर्टिक्युलर मॅडमचं काहीतरी एज असेल, माझं काहीतरी एज असेल, पर्टिक्युलर एज नुसार प्रत्येक बिझनेसची ऑडियन्स जी असती ते एज नुसार असते. म्हणजे एक मिनिट, आता माझं क्लासेसचा बिझनेस आहे, राईट. 65 वर्षाचा माणूस शिकेल का माझ्याकडे? नाही सर ऑब्व्हियसली त्यांनी होप सोडलेला, त्यांनी कशाला शिकेल, त्याला आता गरज पण नाहीये. तर माझ्याकडे कोण, तर ज्यांचं वय खूप झालं 30 पर्यंत, म्हणजे ज्याला 30 वयात पण जॉब लागला नाही, तो माझ्यापर्यंत काय करतो, शिकायला येतो. 30 नंतर तर तो काही ना काही काम करायला, त्याचा आता शिकायची इच्छा पण मेलेली असेल, ठीक आहे. 18 ते 30, तर मी माझ्या बिझनेस नुसार काय करतोय, कॅटेगरी करतोय, लगेच माझी ऑडियन्स ओके काय झाली, कमी झाली, बरोबर. मग मला असं वाटलं की येस सर 18 वर्षाचे पण खूप कमी होतात, म्हणजे हे पण खूप एज असा आहे की अजून पोरांना कळत नाही की काय केलं पाहिजे. मग मी डिग्री पासून पकडतो, म्हणजे मी 21 ते 30 वर्षाच्या लोकांना काय करतो, टार्गेट करतो. वाघोलीत राहणाऱ्या 21 ते 30, आता ब्युटी पार्लरचा माझा बिझनेस आहे, तर ब्युटी पार्लर कोण येत आहे, ज्यांचं वय 18 ते 55 आहे, बरोबर. 55 पर्यंतच्या पण बायका काय करतात, ब्युटी पार्लरला जाऊ शकतात, कारण हेअर कट असतं, भरपूर काही काही गोष्टी असतात, राईट. तर मी काय करणार, मग त्यानुसार मी ऑडियन्स सिलेक्ट केलो. समजतं ऑडियन्स कसं सिलेक्ट करायचं, एज कसं सिलेक्ट करायचं? हो सर. येस सर समोरचा बिझनेस स्टडी करायचं, किंवा समोरचा स्वतःच सांगतो की आमची आयडल ऑडियन्स कोण आहे, राईट. तुम्ही कॅफे खोललात, आता मला सांगा कॅफेला कोण जातं, कॅफेमध्ये कॉफी भेटणार, बर्गर भेटणार, पिझ्झा भेटणार. आता तुमचे पप्पा जाणार आहेत का? त्यांना हे सगळं वेस्ट ऑफ मनी आणि टाइमपास वाटतं, राईट. येस तर कोण राईट जाणार, सर कॉलेज स्टुडंट ते एक लगभग 35 पर्यंतच्या वयाचे लोक जातात जास्त करून कॅफेमध्ये टाइमपास करायला, ठीक आहे. तर हे तुम्हाला ठरवायचं आहे की बाबा माझी ऑडियन्स कोण आहे, बर्गर कोण खाऊ शकतं, बर्गर खाण्याचं एज काय. मग हे तुम्हाला हळूहळू काय असतं, स्टडी, म्हणजे जेवढं तुम्ही मॅक्रो स्टडी कराल बिझनेसेसचं, तेवढं तुम्हाला काय येणार आहे, ह्याच्यातून नॉलेज येणार आहे, ठीक आहे. त्यानंतर जेंडर. आता मला सांगा ब्युटी पार्लर आहे, तर ऍडव्हर्टाईज कोणाला दिसली पाहिजे आपली, लेडीजला बरोबर, कारण ब्युटी वुमन पार्लर आहे. मेन्स पार्लर आहे म्हणल्यावर कोणाला दिसलं पाहिजे, मेन्सला. ठीक आहे. आता तुमचं लोकल बिझनेस आहे पण तुम्ही फक्त मेन्सचे कपडे विकता, तर कोणाला दाखवणार तुम्ही ऍडव्हर्टाईज, मेन्स. मॅन तुम्ही फक्त साडी विकता, कुणाला दाखवणार, वुमन्स. सिंपल आहे. काय प्रोडक्ट आहे, कुणासाठी आहे, त्यांना तो प्रोडक्ट काय करणार आहे तुम्ही, जेंडर सिलेक्ट करणार आहे. समजलं? येस सर ठीक आहे. आता सध्याला आपण ऑल जेंडर ठेवूया. त्यानंतर डिटेल टार्गेटिंग. आता हे पूर्ण केअरफुली आहे का, बंद करणार. एक मिनिट, एकच मिनिट. हा सर
पायाने का विना दाबतीच चालेल 2 मिनिट. बरोबर. ओके, आपण काय केलं, जेंडर सिलेक्ट केला ऑल, त्यानंतर डिटेल टार्गेटिंग. सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल ना फेसबुक मध्ये, तर ते डिटेल टार्गेटिंग आहे. बघा, ही ऑडियन्स सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जर ह्याच्यात चुकला, माझं वाघोलीमध्ये केक शॉप आहे, मी सर्वेशला ऍड दिलो आणि सर्वेशने ऍड दाखवलं रावेत मध्ये, मला एक तरी ऑर्डर येईल का? नाही. किंवा आले तरी मी डिलिव्हर करू शकेन का? वाघोली ते रावेत शक्य आहे का मला? नाही. नाही सर. म्हणजे तुम्ही जर सगळं नीट घेतला आणि लोकेशन चुकीचं दिला तरी तुमची ऍड फेल आहे. तुम्ही लोकेशन आणि सगळं ठीक ठेवला आणि तुम्ही एज चुकीचं निवडलात तरी तुमची ऍड फेल आहे. प्रोडक्ट ऍक्च्युली वुमन साठी आहे, तुम्ही मेन सिलेक्ट केला तरी तुमची ऍडव्हर्टाईज फेलच जाणार आहे, तुमचे पैसे जाणार आणि वेस्ट होणार. ठीक आहे, तर प्रत्येक गोष्ट इम्पॉर्टंटच असते. आता डिटेल टार्गेटिंगला इथं एडिट वर क्लिक करा सगळेजण, करा. आता हे डिटेल सांगायचंय तुम्हाला कुठलं, की फेसबुक कोण वापरताय. फेसबुक डॉक्टर वापरतो, इंजिनियर वापरतो, MBA स्टुडंट वापरतात, BBA स्टुडंट वापरतात, त्यानंतर 11वी-12वीची पोरं वापरतात, कलेक्टर वापरतात, CEO वापरतात, परत त्यानंतर मॅनेजर, हायर लेवलचे मॅनेजर वापरतात. कुणी असेल, फेसबुक इंस्टाग्राम सगळ्यांसाठी आहे, आपण सगळे डिटेल देतो. पॅरेंट्स वापरतात, बरोबर. गेम खेळणारे पोरं वापरतात, असं खूप सारे कॅटेगरी आहेत. आता तेच तुम्हाला इथं काय करायचंय, सिलेक्ट करायचं, माझं काय बिझनेस आहे आणि माझ्या बिझनेस नुसार मी कोणाला सिलेक्ट केलं पाहिजे. तर इथं ब्राउज वर क्लिक करा. ब्राउज वर क्लिक केल्यावर तुम्हाला 3 ऑप्शन आले असतील बघा. आलेत का बघा, डेमोग्राफिक, इंटरेस्ट आले. हो सर. येस सर. डेमोग्राफिक म्हणजे काय, आता ते आपण बघूयात. इंटरेस्ट म्हणजे माझं इंटरेस्ट, बिहेवियर म्हणजे माझं बिहेवियर, माझं इन द सेन्स माझ्या बिझनेस मधल्या ऑडियन्सचा बिहेवियर. बघा, कुठलाही बिझनेस उचला, प्रत्येक बिझनेसला काय असतंय, ऑडियन्स असतंय. आपण म्हणतो ना माय ऑडियन्स सेगमेंट. अरे माझं ना कॉलेज स्टुडंट माझं सेगमेंट आहे. ऐकता ना तुम्ही, बिझनेस मध्ये हे टर्म्स ऐकला असाल, ऑडियन्स सेगमेंट. आता हे जे तिन्ही पण ऑप्शन आहेत ते तुमच्या ऑडियन्सचं आहे. ठीक आहे, ऑडियन्सच्या, तुमच्या ऑडियन्स की तुमच्या बिझनेसचा. आता माझा केक शॉप आहे, तर मी कोणाला सिलेक्ट केलं पाहिजे बाबा, तर त्यानुसार आता आपण केक शॉप साठी ऍड बनवू, तर त्यानुसार मी तुम्हाला सांगतो की काय सिलेक्ट केलं पाहिजे. तर पहिला डेमोग्राफिक वर क्लिक करा. खाली तुम्हाला ऑप्शन आले असेल, एज्युकेशन, फायनान्शियल, लाईफ इव्हेंट, पॅरेंट्स, रिलेशनशिप आणि वर्क. हे सगळं कशात येत आहे, डेमोग्राफिक. तुमचं डेमोग्राफिक. ओके, पर्टिक्युलर वाघोलीमध्ये राहणाऱ्या 18 ते 55 वर्षाच्या ऑल जेंडर मध्ये आता आपल्याला बघायचं की एज्युकेशन, मला काय एज्युकेशनच्या लोकांना टार्गेट करायचं. तर मी एज्युकेशन वर क्लिक केले की 3 ऑप्शन येतात. ठीक आहे, तर काय येतं, एज्युकेशनल लेवल, फील्ड ऑफ स्टडी, स्कूल आणि युनिव्हर्सिटी. ठीक आहे, अंडर ग्रेड इयर्स. आता हे अंडर ग्रेड इयर्स आपल्यासाठी नाही आहे, आपल्याला हे 3 ऑप्शन महत्वाचे आहेत. एज्युकेशनल लेवल, आता एज्युकेशनल लेवल म्हणजे काय, 11वी-12वी, ज्युनियर कॉलेज, 11वी-12वी म्हणजे ज्युनियर कॉलेज, त्यानंतर डिग्री, मास्टर डिग्री, डॉक्टरेट डिग्री. हे एज्युकेशनचे लेवल आहेत. हे काय आहेत, एज्युकेशनचे लेवल आहेत. मग आता तुम्ही एज्युकेशन लेवलवर क्लिक केला तर तुम्हाला अजून ऑप्शन येतात, राईट. ऍट हायस्कूल, ऍट युनिव्हर्सिटी फॉर पोस्ट ग्रॅज्युएशन, डॉक्टरेट डिग्री, फाउंडेशन डिग्री, म्हणजे जे डिग्री म्हणतो ना आपण त्याला आपण फाउंडेशन डिग्री म्हणतो, हायस्कूल, मास्टर डिग्री, प्रोफेशनल डिग्री. ठीक आहे, हे सगळे ऑप्शन तुम्हाला भेटतात. ओके, हे कशात आलं, एज्युकेशन लेवल मध्ये आलं. मी त्याला परत क्लोज करतो, क्लोज करत असेल तर परत त्यावर क्लिक केला तर ते क्लोज होतं. ह्याला म्हणतो आपण एज्युकेशन लेवल. त्यानंतर फील्ड ऑफ स्टडी, इथे बघा सर्च बार दिलं, दिसतंय तुम्हाला. आता सर्च बारचा अर्थ काय, की इथं तुम्ही आता सर्च करणार, काय सर्च करणार,
फील्ड ऑफ स्टडी मग काही फील्ड असेल, MBA असेल, BBA असेल, BCom असेल, सर मी MCom, अचानक रिकनेक्ट झालो. काय काय मी अचानक रिकनेक्ट झालो सर. तुम्ही काय बोलले ते आता समजलंच नाही. ओके, रिकनेक्ट झालो अचानक. परत एकदा अं, आता तुम्ही डेमोग्राफिक मध्ये आलात, इथपर्यंत कळालं? हो, डेमोग्राफिक डेमोग्राफिक्स एज्युकेशन लेवलवरती Yes. होतो आपण. एज्युकेशन. आता एज्युकेशन मध्ये 3 ऑप्शन मी सांगितलं. त्यातला पहिला एज्युकेशन लेवल सांगितलं की हायस्कूल, युनिव्हर्सिटी, पोस्ट ग्रॅज्युएशन, फाउंडेशन, डिग्री, मास्टर, प्रोफेशनल, ज्या पण लेवलच्या लोकांना तुम्हाला टार्गेट करायचं आहे ते तुम्ही इथून घेऊ शकता. आता माझे क्लासेस आहेत, तर मी काय करणार, प्रोफेशनल डिग्री, मास्टर डिग्री, कारण जे MBA करतात तेही माझे स्टुडंट आहेत, BBA चे पण माझे स्टुडंट आहेत, इंजिनिअरिंगचे पण माझे स्टुडंट आहेत. माझे स्टुडंट नुसार मी काय करेन, मास्टर आणि प्रोफेशनल डिग्रीला सिलेक्ट करेन. ठीक आहे, हे झालं एज्युकेशन लेवल. त्यानंतर फील्ड ऑफ स्टडी. फील्ड ऑफ स्टडी मध्ये इथं तुम्हाला सर्च करायला दिलंय, BBA, MBA, BCom, MCom, डॉक्टरेट, PhD, जेवढे पण एज्युकेशन आहेत त्यानुसार पण तुम्ही काय करू शकता, लोकांना टार्गेट करू शकता. ठीक आहे, त्यानंतर युनिव्हर्सिटी. मला फक्त पुणे युनिव्हर्सिटीच्या लोकांना दाखवायचं आहे, मला फक्त नागपूर युनिव्हर्सिटीला दाखवायचं, मला फक्त सोलापूर, मला फक्त मुंबई युनिव्हर्सिटीला दाखवायचं आहे, तर तुम्ही डायरेक्ट इथे युनिव्हर्सिटी सुद्धा सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, हे झालं एज्युकेशन. एज्युकेशन फायनान्शियल आपल्या इंडियासाठी नाही आहे, फक्त US साठी आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण फायनान्शियल आपल्यासाठी येतच नाही, इंडियनसाठी नाही आहे. इफ यू आर डुईंग ऍडव्हर्टाइज इन US देन यू कॅन यूज दिस. ओके, पण आता आपण सध्याला काय करतोय, इंडियासाठी करतोय. तर एज्युकेशन नंतर डायरेक्ट लाईफ इव्हेंट. आता आपल्या लाईफ मध्ये बघा काय काय असतं, अॅनिव्हर्सरी, अवे फ्रॉम फॅमिली, घरापासून लांब राहणार, अवे फ्रॉम होम टाउन, डेट ऑफ बर्थ, फ्रेंड्स ऑफ, लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप, न्यू जॉब, न्यू रिलेशनशिप, न्यूली एंगेज्ड 3 मंथ, 6 मंथ, न्यूली मॅरिड. ठीक आहे, रिसेंटली मूव्ह. तर हे काय झाले, आपले लाईफ इव्हेंट झाले. आता त्यामध्ये पहिला अॅनिव्हर्सरी. मग अॅनिव्हर्सरीवर क्लिक केल्यावर त्यावर तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, अॅनिव्हर्सरी विदिन 30 डेज आणि अॅनिव्हर्सरी विदिन 31 to 60 डेज. म्हणजे 30 डेज म्हणजे काय, आज जर ऍडव्हर्टाइज रन केला तर आजपासून 30 दिवसामध्ये कोणाचा अॅनिव्हर्सरी येणार आहे. आता माझं केक शॉप आहे, अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायला केक लागेल का? लागेल ना सर. मग मी काय सिलेक्ट करेन, आता इथं अॅनिव्हर्सरी सिलेक्ट करणार. ज्यांचं 30 दिवसात अॅनिव्हर्सरी आहे, म्हणजे येणाऱ्या 30 दिवसात त्यांचं काय आहे, अॅनिव्हर्सरी आहे. त्यामुळे मी इथं अॅनिव्हर्सरी काय केलं, सिलेक्ट केलं. 31 ते 30 पेक्षा मी 30 काय करतो, कम्फर्टेबली प्रिपेअर करतो, कारण असं होऊ नये की खूप लांब आहे अॅनिव्हर्सरी आणि आत्ताच माझी ऍड दिसते, त्यामुळे ते बाय नाही करणार. पण 30 दिवसात आहे म्हणल्यावर काही स्पेशल ऑर्डर देतात की 2 kgचं मला असं डिझाईन करून हवंय, 1 kgचं मला असं डिझाईन करून हवंय, काही स्पेशल ऑर्डर ते मला देऊ शकतात. मी ऍडव्हर्टाईज पण तसंच करेन, मेक युअर सेलिब्रेशन विथ अवर स्पेशल केक सर्व्हिस और केक डेकोरेशन, काय असेल ते तसं मी ऍड करेन. ठीक आहे, मी अॅनिव्हर्सरी सिलेक्ट केलं. त्यानंतर अवे फ्रॉम फॅमिली. आता अवे फ्रॉम फॅमिली वाले देणार आहेत का, जे घरापासून लांब आहेत किंवा फॅमिली पासून लांब आहेत. होम टाउन म्हणजे काय, घरापासून लांब. अवे फ्रॉम फॅमिली म्हणजे फॅमिली पासून लांब. ठीक आहे, तर हे कधी मेस वाल्यांसाठी, जर माझं मेस आहे किंवा माझं असं हॉटेल आहे जिथं मेस सारखी सर्व्हिस देतो आम्ही, तर तेव्हा मी हे दोन्ही पण गोष्टी घेणार. बरोबर, कारण चान्सेस आहेत की हे बाहेरच खात आहेत लोक, कारण घरापासून लांब किंवा होम टाउन पासून लांब राहतात. तर सिंगल असेल तर जास्तीत जास्त चान्सेस आहेत की ते बाहेर खातात. त्यानंतर डेट ऑफ बर्थ. आता ज्यांचं बर्थडे, अपकमिंग बर्थडे, त्यांना मी सिलेक्ट करणार, कारण बर्थडेला तर काय लागणार आहे आपल्याला, 100% केक लागणार आहे. बिना केकचं बर्थडे करणार आहेत का, नाही. तर मी काय करेन, अपकमिंग बर्थडेला सिलेक्ट केलं. समजतंय तुम्हाला? हा सर. समजलं नक्की? डेमोग्राफिक मध्ये मी हो काय सर. करतोय की मी ना हो इन सर. डिटेल टार्गेट करतोय. मी अशा लोकांना टार्गेट करतोय ज्यांचं बर्थडे येणार आहे. आता मला असं वाटलं की मला ना फक्त ऑगस्ट आणि पुढच्या महिन्याचा बर्थडे, तर मी मंथ ऑफ बर्थडेला पण सिलेक्ट करेन. तर मला ऑगस्ट बर्थडे इन कुठे, ऑगस्ट अँड ऑगस्ट नंतर काय ते सप्टेंबर, माझ्या मते ना, ऑगस्ट अँड सप्टेंबर.
तर मी ह्या 2 महिन्याच्या लोकांना काय करेन, अजून टार्गेट करेन. म्हणजे ह्याच्याने काय होईल, मला अजून चांगला रिझल्ट भेटेल. ठीक आहे. मंथ झालं, अपकमिंग बर्थडे झालं, फ्रेंड्स ऑफ. आता फ्रेंड्स ऑफ म्हणजे माझे मित्र किंवा त्यांचे मित्र, माझ्या ऑडियन्सच्या मित्र. आता मला सांगा, बर्थडे तुमचा आहे, केक कोण आणतं? फ्रेंड्स. फ्रेंड्स आणतात, राईट. फ्रेंड्स किंवा फॅमिली आणतात. आपण स्वतः कधी केक आणतो का? आपला बर्थडे आपणच केक आणलो? कधीच होत नाही, नाही कारण सर. ती टेक्निक खूप जुनी झाली, राईट. तर आपण फ्रेंड्स ऑफ मध्ये जातो. फ्रेंड्स ऑफ मेन म्हणजे एका मुलाचे मित्र ज्यांचं बर्थडे 0 to 7 मध्ये, म्हणजे त्याच्या असे फ्रेंड ज्यांचं बर्थडे 0 to 7 मध्ये आहे. मी त्यांना ऍडव्हर्टाईज दाखवणार, कारण मला माहिती आहे की हे लवकर ऑर्डर देऊ शकतात. ज्यांचं 7 ते 30 आहे, हे जरा वेळ लागेल, त्यामुळे मी हे सिलेक्ट नाही करत. फ्रेंड्स ऑफ पीपल हु जस्ट मूड बर्थडे विदिन अ मंथ, विदिन अ वीक. ठीक आहे. वुमन्स बर्थडे 0 to 7. समजते मी कसं सिलेक्ट करतोय? येस सर. ठीक आहे. लॉजिक लावायचं, फक्त तुम्हाला काय लावायचं आहे? लॉजिक लावायचं. आता लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप काय गरज नाहीये. कशासाठी गरज नाही? कारण मी आता जे ऍडव्हर्टाईज बनवतोय ते केक साठी आहे. ठीक आहे. तर मी ऑडियन्स पण फक्त माझ्या केक साठी सिलेक्ट करतोय. न्यूली जॉब, येस, न्यूली जॉब लागला तरी केक सेलिब्रेशन करू शकतात. आय विल सिलेक्ट दॅट टू. ठीक आहे. न्यू रिलेशनशिप मध्ये आहेत तर चान्सेस आहेत की तेही सेलिब्रेट करू शकतात. ठीक आहे. एंगेजमेंट मला 1 वर्ष झालाय, तर चान्सेस आहेत की एंगेजमेंट पण सेलिब्रेट करतात बघा लोक केक आणून. करतात ना? तर येस तेही सर. करू शकतो. 1 वर्ष झालंय लग्न करून, म्हणजे अॅनिव्हर्सरी यांचं, तर हेही सिलेक्ट, हेही काय करतात? सेलिब्रेट करतात. तर मी केक पण इथं पण काय केलो? सिलेक्ट केलो. ठीक आहे. हे झालं तुमचं काय? लाईफ इव्हेंट्स. काय लाईफ झाले? इव्हेंट. लाईफ इव्हेंट्स. त्यानंतर पॅरेंट्स. पॅरेंट्स मध्ये ऑल पॅरेंट्स. आता ज्यांच्या घरात 0 ते 12 महिन्याचा बर्थडे आहे, म्हणजे बाळ आहे, तर चान्सेस आहेत की हे पण काय करतात माहितीये का? प्रत्येक महिना सेलिब्रेट करतात. ओके. तर मी त्यांच्यासाठी सिलेक्ट करेन. आता ज्यांच्या घरात 18 ते 26 वर्षाचा बाळ आहे, म्हणजे ऑलमोस्ट अडल्टच झाला, ज्यांच्या घरात अडल्ट आहे त्यांनी केक आणणार आहेत का? नाही सर. खूप कमी आहे. ठीक आहे. ज्यांच्या घरात 18 ते 26 आहे त्यांच्या घरात पॅरेंट्स तर केक आणत नाही. पण ज्यांच्या घरात प्री स्कूलर आहे, 3 ते 5 वर्षाचा आहे, त्यांच्या घरात पॅरेंट्सच काय आणतात? केक आणतात. ज्यांच्या घरात 9 ते 12 आहे, तेही चान्सेस आहेत की तो प्री टीन मध्ये, तिथे पॅरेंट्स आणतात. ठीक आहे. ज्यांच्या घरात 6 ते 8 आहे, तेही केक आणतात. आणि ज्यांच्या घरात टुडलर आहे, 1 ते 2 सर वर्षाचं बाळ, तुम्हाला स्कूल एज, काय काय? तुम्हाला ते स्कूल एजचं ऑप्शन येते काहीतरी अजून एक, म्हणजे आड्या तुम्हाला ठिकाणच्या खाली. ओके, तुम्हाला एक एक्स्ट्रा ऑप्शन आलाय का? हो मला आलंय सर. माझं अपडेट आहे बहुतेक. माझं तुमच्यासारखं कालचं अपडेट होतं. कालच्या जर का अपडेट झाला असेल, मग असेल कधी कधी असंही असतं. ठीक आहे. हे बघा, ऑप्शन फक्त मी तुम्हाला दाखवतो कशासाठी, की तुम्हाला कळलं पाहिजे की एवढे सगळे ऑप्शन असतात. कळालं का तुम्हाला फेसबुक ऍड का बरं सक्सेसफुल आहे? हो सर. की तुम्ही पर्टिक्युलर लोकेशन, पर्टिक्युलर जेंडर, पर्टिक्युलर एजला जर टार्गेट केला, काही विकलं जाणारच आहे. कारण तुम्ही अॅक्युरेट मार्केटिंग करताय. बघा, कुठलेही बिझनेस कशामुळे टिकून आहे? मार्केटिंगमुळे. तुम्ही खूप भारी टीव्ही बनवला आणि तुम्हाला मार्केट करता नाही आला तर कंपनी बंदच होणार आहे. ठीक आहे. तर तसं आपल्याला चेक करायचं. त्यानंतर रिलेशनशिप आहे. मग रिलेशनशिप मध्ये मग खूप सारे स्टेटस येतात. सिव्हिल पार्टनरशिप, कॉम्प्लिकेटेड, डिवोर्स, डोमेस्टिक पार्टनरशिप, एंगेजमेंट, इन रिलेशनशिप, मॅरिड, ओपन रिलेशनशिप, सेपरेटेड, सिंगल, अनस्पेसिफाईड, विडो. त्यानंतर वर्क आहे. मग वर्क मध्ये एम्प्लॉयर सर्च करू शकता. इंडस्ट्री, मग तो बाबा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये काम करतोय, आर्किटेक्ट मध्ये काम करतोय, आर्ट्स अँड एंटरटेनमेंट मध्ये करतोय, बिझनेस, फायनान्स, ज्याच्यात पण करत असेल, हे बिझनेसचे कॅटेगरी येते. कन्स्ट्रक्शन मध्ये करतोय, त्याला तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. तर हे काय झालं तुमचं डेमोग्राफिक. काय झालं? डेमोग्राफिक. ठीक आहे. आता ब्राउज करतो मी परत एकदा, चुकून क्लोज झाला. आता आपण इंटरेस्ट बघू. आता त्याला इंटरेस्ट कशामध्ये? त्याला म्हणजे कोणाला? तुमच्या ऑडियन्सला. तुमच्या ऑडियन्सला इंटरेस्ट कशामध्ये? तर बिझनेस अँड इंडस्ट्रीमध्ये त्याला इंटरेस्ट आहे. तर कुठल्या इंडस्ट्रीमध्ये? ऍडव्हर्टायझिंग,
ऍग्रिकल्चर, बँकिंग, एव्हिएशन, कुठल्याही त्याला कुठल्या बिझनेस मध्ये इंटरेस्ट आहे ते बिझनेस तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. आता केक मध्ये बिझनेसचा काय संबंध आहे का? नाहीये. नाहीये. त्यामुळे मी काय करतो, बिझनेसला सिलेक्ट नाही करत. एंटरटेनमेंट मध्ये बघूयात, त्याला पिक्चर आवडते, त्याला गेम आवडते, त्याला लाईव्ह इव्हेंट्स आवडते, म्युझिक आवडते, त्याला रीडिंग आवडते. ओके, रीडिंग मध्ये पण प्रकार आहे. त्याला बुक्स आवडतात, त्याला कॉमिक्स आवडतात, त्याला फिक्शन बुक्स आवडतात, लिटरेचर आवडते, मॅगझिन आवडतंय, मांगा आवडतंय, मिस्ट्री फिक्शन आवडतंय, न्यूजपेपर आवडते. बघा त्या लेवलला त्यांनी टार्गेट तुम्हाला कसलं हे करत असेल, तो ट्रॅक करतोय फेसबुक. समजतंय का? तुम्ही काय करता सगळ्या गोष्टींवर त्यांचं काय आहे, फेसबुक इन द सेन्स इंस्टाग्राम. जर तुम्ही इंस्टाग्राम जरी वापरत असाल तरी ते काय करतात, तुम्हाला टार्गेट करतात. हे झालं एंटरटेनमेंट. त्यानंतर फॅमिली अँड रिलेशनशिप. मग फॅमिली आहे, फादरहुड आहे, फ्रेंडशिप आहे, मॅरेज आहे, मदरहुड आहे, पॅरेंटिंग आहे, वेडिंग आहे. ठीक आहे. तर हे कशात आलं, फॅमिली अँड रिलेशनशिप मध्ये. सेम फिटनेस अँड वेलनेस, बॉडी बिल्डिंग, फिजिकल एक्सरसाइज, योगा, वेट ट्रेनिंग. मग आता हे तुम्ही फक्त लक्षात काय घ्या की कुठला बिझनेस आहे, तुमच्या इथे योगा सेंटर आहे आणि त्याचा ऍडव्हर्टाईज तुम्हाला करायला आलं तर त्याला काय करणार, मग योगाला लोकांना आपण काय करू, फोकस करू. ज्यांना योगामध्ये इंटरेस्ट आहे आणि त्यांना जर तुमची ऍड दिसली तर चान्सेस आहे की ते एनरोल करू शकतात तुमच्या क्लासेसला. ठीक आहे. परत फूड अँड ड्रिंक आहे, हॉबीज अँड ऍक्टिव्हिटी आहे, शॉपिंग अँड फॅशन आहे, स्पोर्ट्स अँड आउटडोर आहे, टेक्नॉलॉजी आहे. हे सगळं त्यांचं इंटरेस्ट आहे. त्यानंतर त्यांचं बिहेवियर, काय त्यांचं बिहेवियर. मग त्यात अॅनिव्हर्सरी आहे. ठीक आहे. हे अॅनिव्हर्सरी मध्ये तिथं 0 to 30, 30 to 60 दिलं होतं, इथं 61 ते 90 डेज दिलंय, म्हणजे अजून पुढचं दिलंय. ठीक आहे. आता एवढं लांबचं अॅनिव्हर्सरीचं केक एवढा लवकर प्लॅन करत नाही कोण. ठीक आहे. त्यामुळे मी घेत नाही. कंझ्युमर क्लासिफिकेशन. हा बोला बोला. सर, हा बोला. आता आपल्या इंटरेस्ट मध्ये केक शॉपचा काही हे नव्हता ना संबंध? काहीच संबंध नव्हता, त्यामुळे मी काहीच नव्हता ना घेतलं. सर? हा, पण तुम्ही दुसऱ्या बिझनेस नुसार बघा. मी आता केक सांगितलो तर उठायचं, रोज एक बिझनेस डोक्यात घ्यायचं आणि त्यांना काय लागत असेल ना ते इथं सर्च करत राहायचं. ठीक आहे. ओके सर. सारखं सारखं करून काय होणार, प्रॅक्टिस होणार तुमच्या ब्रेनला. ओके, ह्या टाईपची ऑडियन्स इथं आहे, ह्या टाईपची ऑडियन्स इथं आहे, ह्या टाईपची ऑडियन्स इथं आहे. जोपर्यंत तुम्ही सारखं सारखं प्रॅक्टिस करत नाही. आता मी असं सर्च नाही करत, मी तुम्हाला दाखवतो मी कसं करतो ऍक्च्युअली. ठीक आहे. पण आता तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी. त्यानंतर आहे कंझ्युमर क्लासिफिकेशन. आता कंझ्युमर म्हणजे कोण, बायर, जो घेणार आहे. क्लासिफिकेशन म्हणजे काय, त्याचा क्लास. येस. राईट. जसं बर्थ असतं, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, तसा कंझ्युमरचं क्लासिफिकेशन. मग कुठे विकतोय, इंडियात, तर 2 टाईपचे ऑडियन्स असतात. पीपल इन इंडिया हु प्रिपेअर हाय व्हॅल्यू गुड्स, म्हणजे महागड्या गोष्टी काय करतात, ते प्रिपेअर करतात शॉपिंगसाठी. आणि प्रिपेअर मिड लेवल आणि हाय गुड्स दोन्ही पण प्रिपेअर करतात, असेही लोक आहेत. तर ते तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. हे झालं कंझ्युमर तर आता आपण क्लासिफिकेशन. हा हा बोला ना. आपण याला चूज करू शकतो का केक शॉपला, फॉर एक्झाम्पल आत्ताच्या नाही, याच्यासाठी? काहीच गरज नाही, कारण एवढं महाग नाहीच आहे. केक असून असून किती असणार आहे, 350. राईट. आणि एक इसेन्शियल Yes. गोष्ट आहे, त्यात काय क्लासिफिकेशन करायची गरज नाही. पण हेच मी काय करतोय, टी शर्ट विकतोय आणि माझे टी शर्ट ना सगळे 1500च्या वर आहेत. म्हणजे एक ब्रँड बनवलंय मी, 1500च्या वर आहेत. तर मी हाय व्हॅल्यू गुड वाल्या कस्टमरला काय करेन, क्लासिफिकेशनला सिलेक्ट करेन. कारण 1500चा टी शर्ट सगळे घेत नाहीत. मॅक्झिमम 499 ते 800 पर्यंतचे टी शर्ट लोक प्रिपेअर करतात. 1500 म्हणजे ओव्हर व्हॅल्यू वाटतं लोकांना. पण मी तसा ब्रँडच बनवला समजा, तर लोक घेतात. मग त्यानुसार तुम्हाला ते क्लासिफिकेशन करायचं आहे. डिजिटल ऍक्टिव्हिटी, मग त्यांनी गेमिंग खेळतात, अर्ली टेक्नॉलॉजी अडॉप्टर आहेत, फेसबुक पेमेंट केलं त्याने 30 दिवसाआधी, फेसबुक पेमेंट केलं 90 दिवसाआधी. तर तुम्ही त्यांची डिजिटल ऍक्टिव्हिटी पण ट्रॅक करू शकता. ठीक आहे. अजून त्यामध्ये बघा पेज ऍडमिन आहे. सर, हा बोला. मला दोन डिजिटल ऍक्टिव्हिटी झालेत, एक न्यू ऍक्टिव्ह बिझनेस आणि दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही जे ऑप्शन सांगितले ते येतंय. मग तुला एक एक्स्ट्रा ऑप्शन दिला जातो. मग त्यामध्ये बघ काय आहे, फक्त वाचलं की तुला लगेच कळेल. ठीक आहे. एक अंडर 12 मंथचे आहेत. हा, वाचलं की लगेच कळतं आपल्याला की ऑडियन्स कोण आहे. Yes, sir. राईट. पेज ऍडमिन, जसं आता तुम्ही पेज बनवला तर तुमचा पेज काय, बिझनेस आहे, त्यानंतर फूड अँड रेस्टॉरंटचं पेज आहे, हेल्थचं पेज आहे,
न्यू पेज ऍडमिन आहे म्हणजे नवीनच ऍडमिन झालात तुम्ही, रिटेल पेज आहे तुमचं, स्पोर्ट्स पेज आहे, ट्रॅव्हल अँड टुरिझमचं पेज आहे, इंटरनेट ब्राउझर यूज, मग त्यांनी क्रोम यूज केलाय, फायरफॉक्स यूज केलाय, असं तुम्ही एवढं डीप मध्ये जाऊन काय करू शकता, लोकांना टार्गेट करू शकता. ठीक आहे. सर आता Purchase आपण behavior. मोस्टली आता क्रोमा आपला सॉरी क्रोमा म्हणतोय क्रोम आणि Chrome वापरतात. मायक्रोसॉफ्ट एज आणि इंटरनेट येस, जास्त करून तर क्रोमच वापरतात. आणि जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला सफारी वापरणार म्हणजे ऍपल युजरला टार्गेट करायचं, यू कॅन टार्गेट देम ऑल्सो. ठीक आहे. आता ऍपल ही लोक सफारी वापरतात का? हा, ऍपल लोक सफारी वापरतात, त्यांचा ब्राउझर आहे. ओके. ठीक आहे. पण इंटरनेट लक्षात घ्या, एक्सप्लोरर आणि एज माहिती होतं. हा खूप सारे ब्राउझर असतात, ओपेरा, मायक्रोसॉफ्ट एज, सफारी, इंटरनेट एक्सप्लोरर, फायरफॉक्स, क्रोम. मग ते कस्टमर टू कस्टमर. बघा इथं मी फायरफॉक्स पण ऑन ठेवलोय, क्रोम पण ऑन ठेवलोय. ठीक आहे. मग तुम्ही टार्गेट करू शकता त्यांना सुद्धा. त्यानंतर परचेस बिहेवियर. परचेस बिहेवियर म्हणजे एंगेज शॉपर. हे असे लोक आहेत जे ऑनलाईन शॉपिंग करायला बिलीव्ह करतात. तुम्ही त्यांनाही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. तर हे काय झालं, बिहेवियर झालं. आता मी कसं करतो, आता हे तिन्ही गोष्टी तुम्हाला पाठच करायचे, म्हणजे सारखं सारखं बघून बघून ना ते तुमच्या ब्रेन मध्ये आलंच पाहिजे. ठीक आहे. पण मी कसं करतो, आता मला जर एखादे ऍड करायचे तर मी इथंच डायरेक्ट सर्च करतो. इथे डायरेक्ट सर्च काय पाहिजे मला, बीबीए स्टुडंट पाहिजे, BBA. तर मी डायरेक्ट असं टाईप करतो, आलं बीबीए फील्ड ऑफ स्टडी, आलं बीबीए. समजतंय. बिझनेस ओनर, मी डायरेक्ट इथंच सर्च करतो बिझनेस. मग इथं आलं बघा, बिझनेस, बिझनेस टू बिझनेस, स्मॉल प्रोडक्ट, न्यू, होम, भरपूर येते. समजलं कसं करायचं. सर्च मध्ये तुम्ही केकचा ऑप्शन काय देणार? काय काय आता तुम्ही जसं काही सर्च मध्ये तुम्ही हा, दाखवलं तुम्ही असं आपण करतात. केकचं पण तर करू फॉर शकतो. एक्झाम्पल सर आता आम्हाला करायचं असेल, हा तर मग परत तुम्ही केकचंच एक्झाम्पल घेतलं हा, सर, केक इंटरेस्ट, त्याच्यामध्ये हा आपण इंटरेस्ट सर्च मध्ये कसं केक. करणार? येस, काय नाही, आता केक मध्ये घेतलो, केक हे कशात आहे, इंटरेस्ट, जॉब टायटल. आता केक डेकोर कशाला केक ऑर्डर करेल ना, तो स्वतः डेकोरेट करतो. केक मेकर तो कशाला केक ऑर्डर करेल, त्यालाही घेण्यात काय अर्थ नाही, राईट. केक ब्रँड त्यालाही घेण्यात हा. काय, चीज केक, वेडिंग केक, काहीच असं गरज नाही. मग आता आपण काय करू शकतो, ज्यांना इंटरेस्ट आहे चीज केक मध्ये, वेडिंग केक घेणार मी. ठीक आहे. केक, ओके. यांना चॉकलेट केक मध्ये इंटरेस्ट आहे, मग इथून मी सिलेक्ट करेन की बर्थडे केक मध्ये इंटरेस्ट आहे, ओके घ्या. म्हणजे हे असे लोक आहेत ज्यांनी बर्थडे केक मध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. परत केक. समजतंय. येस सर. समजतं कसं काम कसं होतं इथं. कळालं तुम्हाला फेसबुक ऍड का बरं सक्सेसफुल आहे. येस सर. कारण तुम्ही एवढं डीप मध्ये काय करताय, टार्गेट करताय. आता खालती या, खालती लँग्वेजचा ऑप्शन आहे, सर्च लँग्वेज. आता इथे का लँग्वेजचा ऑप्शन दिलाय, आता तुम्ही बघितलं असाल काही जण फेसबुक मराठीमध्ये वापरतात, काही जण गुजरातीमध्ये वापरतात, काही तेलुगूमध्ये, काही कन्नडमध्ये. कारण आपल्या एजच्या लोकांना लवकर अडॉप्शन आहे इंग्लिश लँग्वेजचं. त्यामुळे आपण टेक्नॉलॉजी इंग्लिशमध्येच काय करतो, प्रिपेअर करतो. पण जी जुनी जनरेशन आहे ते अजून सुद्धा फेसबुक वापरतात, पण त्यांच्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये वापरतात. ठीक आहे. तुम्ही बघितला पण असाल बघा, घरात पण असं झालं असेल की जर तुमची मम्मी आता नवीन नवीन फेसबुक वापरत असेल तर ती मराठीमध्ये वापरत असेल, किंवा कन्नडमध्ये वापरत असेल, तेलुगूमध्ये असेल तर तेलुगू. ठीक आहे. तर आता मी इथं काय करणार, मला जर टार्गेट करायचं मराठी कस्टमरला, तर मी इथं मराठी काय करणार, सर्च करणार. ठीक आहे. आणि इंग्लिश वाल्यांना पण मला टार्गेट करायचं, तर ऑल इंग्लिश. तर मी या दोन्ही ऑडियन्सला काय करणार आहे, टार्गेट करणार. ठीक आहे. नाही लँग्वेज सिलेक्ट केला तरी चालतं, पण तुमची ऍडच मराठीमध्ये बनवणार आहे तर तुम्ही घेऊ शकता मराठी सुद्धा. ठीक आहे. नाही केला तर तो सगळ्यांनाच ऍड तुमची काय करणार आहे, दाखवणारच आहे. काय लँग्वेज घेतला म्हणून काही फरक पडणार नाहीये. समजलं इथपर्यंत. काही डाऊट. सर मोर ऑप्शन मध्ये कनेक्शन पण होते. हा, शो मोर ऑप्शन मध्ये कनेक्शन पण आहे, तेही तुम्हाला सांगतो काय आहे. आता हे ते कनेक्शन सगळ्यात काय, हा ठीक आहे. आता हे कनेक्शन काय आहे माहितीये का, तुमचं पेज आहे, तुमचं ऍप्लिकेशन आहे. ऍप्लिकेशन मध्ये अँड्रॉइड ऍप्लिकेशन किंवा iOS ऍप्लिकेशन, तुमचं पेज आहे, जसं फेसबुकचं पेज आहे तुमचं,
तर आता त्यांनी विचारलं की फेसबुक पेज वाल्याला तुम्हाला ऍड दाखवायचं का? पीपल हु करंटली लाईक और फॉलो युअर पेज, जे तुमच्या पेजला फॉलो करतात किंवा लाईक करतात त्यांना सुद्धा तुम्हाला ऍड दाखवायचे का? येस, मला दाखवायचे. राईट. मग त्यांनी विचारलं, असं तुम्ही काय करू शकता, इथं सिलेक्ट करू शकता. एक्सक्लूड करायचं आहे, ज्यांनी तुमच्या पेजला लाईक आणि फॉलो करतात त्यांना तुम्हाला ऍड नाही दाखवायचे. सेम फॉर ऍप, सेम फॉर इव्हेंट्स. ठीक आहे. सर हा बोला. तिथे कनेक्शन टार्गेटिंग इज नो लॉंगर सपोर्टेड दाखवत आहे. तुम्हाला दाखवत नाहीये का? नाही, मला मी आता तुम्ही जसं केलं ना मी start, तर मला इथे कनेक्शन टार्गेटिंग इज नॉट नो लॉंगर सपोर्टेड. मग बहुतेक त्याने काढून टाकला असेल ते ऑप्शन. बघा सर, तुम्हाला दिसेल असेल. तुम्ही पीपल घेतला, कुठे लिहिलं नो लॉंगर सपोर्टेड म्हणून? हे बघा ना सर, कुठे? हे सर, हे बघा. मी तिथे कन्वर्ट युअर कनेक्शन टू कस्टम ऑडियन्स और लुक लाइक बाय सिलेक्टिंग द कनेक्शन टाइप अँड अपडेट इट. ओके ओके ओके, ठीक आहे. मग सध्याला सिलेक्टच करू नका, कनेक्शन मध्ये जाऊच नका. बहुतेक त्यांनी ते काय करतायत, अपडेट केलेत. कशामध्ये? डायरेक्ट कस्टम ऑडियन्स मध्ये. ते मी तुम्हाला नंतर शिकवणार आहे. कस्टम ऑडियन्स मी बघा इथेच आहे, कस्टम ऑडियन्स वरती. मी ते अजून सांगितलं नाहीये तुम्हाला, मी फक्त तुम्हाला sir. लोकेशन पासून सांगितलं. ठीक आहे. सध्याला त्याला ओके सर. इग्नोर करा. ठीक आहे. येस सर. हे झालं तुमचं कनेक्शन. ओके, हाईडच करू हे ऑप्शन. समजलं इथपर्यंत? आता इथं तुम्ही सेव्ह ऑडियन्स करू शकता. सेव्ह ऑडियन्स म्हणजे हे ऑडियन्स काय होईल, सेव्ह होईल. म्हणजे तुम्हाला जर नेक्स्ट टाइम युज करायचं, आता मी सेव्ह ऑडियन्स वर क्लिक करून त्याला नाव देईन, तर मी हे नेक्स्ट टाइम युज करू शकतो, बॅच 22. तर नेक्स्ट टाइम मला दरवेळेस काय करायची गरज नाही, हे सिलेक्शन करायची गरज नाही. ठीक आहे. सेव्ह कुठनं करायचं सर? दिसतंय सेव्ह दिस ऑडियन्स, दिसतंय? हा सर. सेव्ह करू शकता, काही नाव द्या, सेव्ह करा. नेक्स्ट टाइम तुम्हाला युज करायला सोपं जातं. इथं वरती ऑप्शन दिलेलं असतं बघा, यूज सेव्ह ऑडियन्स म्हणून. येस सर. ठीक आहे. तर आता आज पण थांबू, नाहीतर अजून पुढं खूप आहे. एका दिवसात जर मी सगळं घेतलो ना, तुम्हाला हे कळणार नाही. ठीक आहे. इथपर्यंत प्रॅक्टिस Yes. करा. आता मी जसं केक शॉप म्हणलो, तसं तुम्ही कुठलाही बिझनेस घ्या, आयटी बिझनेस घ्या, ऑटोमोबाईल, कोचिंग बिझनेस घ्या, ऑटोमोबाईल घ्या, काही घ्या, मोबाईल फोनचा बिझनेस आहे, तर कोणाला मी टार्गेट करू, उगा प्रॅक्टिस करत राहायचं सारखं. ठीक आहे. आरती मॅम, Yes, पूजा sir. मॅम, हो सर. समजला इथपर्यंत? हो सर. समजलं का फेसबुक भारी आहे? का बरं तुम्हाला हायर केलं जातं कळालं? हो. आता हायर केलं जातं म्हणजे तुम्हाला इथं अभ्यास करावा लागणार आहे. असंच कुणी हायर करणार नाहीये. ठीक आहे. कारण हे काम त्यांना करायचं नसतं म्हणून ते तुम्हाला हायर करतात. ठीक आहे, ऍज अ एक्सपर्ट. कळालं? फेसबुक फक्त फेसबुक वापरण्या पलीकडे पण खूप काही आहे. ओके ओके. Yes, sir. कराल? इथपर्यंत करा, मी व्हिडिओ शेअर करतो. व्हिडिओला चालेल सर. अपडेट व्हायला कमीत कमी तासभर लागतं, कन्वर्ट व्हायला, कारण ते कन्वर्ट होतं. ठीक आहे. तर ते कन्वर्ट झालं की मी अपलोड करतो. चालेल सर. ओके, मग प्रॅक्टिस करा, इथपर्यंत प्रॅक्टिस करा. उद्या आपण प्लेसमेंट, आता बघा प्लेसमेंट नावावरनं कळालं असेल, आपण म्हणतो ना माझ्या कॉलेजला गुड प्लेसमेंट आहे, की माझं कॉलेज गुगलला, इन्फोसिसला, टीसीएस ला प्लेस करतंय. सेम इथे प्लेसमेंटचा अर्थ काय, ऍडव्हर्टाइजमेंटला प्लेस करायचा. ऍडव्हर्टाइजमेंटला प्लेस करायचा अर्थ काय, जर मी मॅन्युअल वर सिलेक्ट केलो तर कुठं कुठं प्लेस करू शकता तुम्ही, फेसबुक, इंस्टाग्राम, ऑडियन्स नेटवर्क आणि मेसेंजर. आता हे काय आहे, कसं युज करायचं, हे सगळं आपण उद्या बघू, कारण ह्याच्यात पण खूप काही आहे. ठीक आहे. मी पहिली Yes, sir. ऍडला एवढा वेळ का लावतोय, की सेकंड ऍड पासून मी हे सगळं सांगणार नाहीये. त्यामध्ये फक्त काय इम्पॉर्टंट आहे तेच मी गोष्टी सांगणार तुम्हाला. ठीक आहे. कारण प्रत्येक ऍडला प्लेसमेंट सेम असणार, प्रत्येक ऍडला ऑडियन्स सेम असणार का? ऑडियन्स चेंज होते? सेम असणार, फक्त Change होतील बिझनेस ना, sir. वेगळा झालाय, पण सिलेक्ट करायचं टेक्निक सेम आहे. राईट. हा सर. मी सिलेक्ट. तुम्हाला हा. टेक्निक शिकवतोय. राईट.
ऍडव्हर्टायझर तर तुम्हाला स्वतःलाच बनावं लागतंय. मी तुम्हाला टेक्निक शिकवतोय की कसं काय काय करायचं, काय काय घ्यायचं. पण मी तुम्हाला दरवेळेस सांगायला येणार आहे का की ऑटोमोबाईलला हे घ्या, जर दुधाची कंपनी तर हे घ्या. तसं शक्य नाहीये. ठीक आहे. आणि लक्षात घ्या, जॉब मस्त लागत आहे त्यानुसार हे करा. बघा ह्यांना पण आता जस्ट जॉब लागलाय. ठीक आहे. कंपनी खूप छान आहे. 20,000 स्टार्टिंग पॅकेज दिलं त्यांना. आपलं मागच्या बॅचचा स्टुडंट आहे बघा, ही कंपनी खूप मस्त आहे कंपनी. तर प्रॅक्टिस करा. हे त्यांचं वर्किंग झोन आहे, हे कॅफेटेरिया, ही त्यांची टीम आणि हे पूर्ण त्यांची बिल्डिंग आहे. ठीक आहे. कंपन्या खूप भारी असतात आणि त्यामुळे तुम्हाला काय काम करायला काय येईल, मज्जा येईल. ठीक आहे. आणि खूप काम टाइमपास असतं. कधी त्याचं हे असेल, तो जरी कधी फ्री असेल तर मी त्याला आपल्या झूम कॉलवर घेतो, तो तुम्हाला सांगेल. काम एवढं एन्जॉयमेंट असतं काहीच नाही, फक्त दिवसभर एंटरटेनमेंट करायचं, बसून फोटो काढायचे, खात बसायचं, खेळत बसायचं, हेच काम असतं. ठीक आहे. कारण ऍडव्हर्टाईज बनवायला तुम्हाला खूप झालं अर्धा दिवस लागेल. मग रोज काय तुम्ही रोज 100 ऍड बनवणार आहे का? नाही, कारण प्रत्येक ऍडला डोकं लागतं. ठीक आहे. आणि ते डोकं वापरायला थोडं टाइम लागतं. ठीक आहे. चलो एन्जॉय करा. गुड नाईट. मी हे शेअर करतो तुम्हाला. ठीक आहे. येस सर.